तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 12 आणि 12व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7। या 7व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। अर्थात भगवंत म्हणतात, माणसाच्या अंतःकरणामध्ये आज ज्याची सर्वात मोठी भीती आहे, माणूस आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना सगळ्यात जास्त ज्या गोष्टीला घाबरतो बरं का, ती गोष्ट म्हणजे मृत्यू। सगळ्यात जास्त मनुष्य मृत्यूला घाबरतो। भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून तुला मी सोडवतो आणि या संसाररूपी भवसागरामध्ये तारण्यासाठी सामर्थ्य देतो, फक्त तुम्हाला चित्त अर्पण कर। भगवंताला आपण चित्त अर्पण केलं, देवाला आपण चित्त अर्पण केलं की भगवंत काय करतात, देव काय करतात, आपल्याला या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून सोडवितात, या संसाररूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी सामर्थ्य देतात। आणि म्हणून त्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी भगवंत आपल्याला करतात। तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा। आणि मग त्याची ओळख करून देताना या श्लोकावर माऊली भाष्य करतात, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुलापा तेवी मी तया जैसे असते तैशिया कळी काळ नकोनिया घेतला पाठ। आणि माझी या भक्ता आणि संसाराची चिंता एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय, समर्थांची कांता पुराण मागे। अर्थात देवाला आपण एकदा चित्त अर्पण केलं ना की सगळी चिंता देवाला असते, सगळं कार्य देव आपला सांभाळत असतो, फक्त आपण देवाला चित्त अर्पण केलं पाहिजे। श्लोकावर अर्थपूजा बांधण्या आधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या कोसले गावातील हे भोईर परिवार आणि या भोईर परिवाराचे दादा अर्थात कैलासवासी अशोक शिवराम भोईर दादांना शनिवार दिनांक 2 मे रोजी अर्थात शनिवार दिनांक 2 मे 2025 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। 2 मे 2025 रोजी दादांना देवाज्ञा झाली, त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं। आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। त्यांच्या पश्चात अर्थात हा संपूर्ण भोईर परिवार असेल, एकूण ही 7 जण भावंड, सुरेश दादा असतील, रमेश दादा असतील, भगवान दादा असतील, वनिताताई, सुनीताताई, मालतीताई, त्याचप्रमाणे दादांची मुलं मयूर, सौरभ, सायली आणि खूप मोठा परिवार हा बरं का। भोईर परिवार म्हटल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी जर सांगायचं झालं तर जवळजवळ 10 ते 12 जण भाऊ आणि 10 ते 14 जणी बहिणी, अशा प्रकारे हा मोठा परिवार। विशेष म्हणजे प्रत्येक आई वडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर त्या आई वडिलांच्या समोर एखाद्या मुलाने जावं यापेक्षा दुसरं दुःख त्यांच्या आयुष्यात दुसरं कुठलं असणार आहे। आणि म्हणून आमच्या दादांचे आई बाबा असतील, त्यांची मुलं असतील, भावंड असतील, संपूर्ण हा भोईर परिवार असेल, गेली 2-2.5 वर्षापूर्वी दादांना आजार झाला, त्याचं निदान लागलं आणि ते निदान लागल्यापासून त्याच्यावर आपण उपचार सुरू ठेवले। दादांना फरक पडावा, उदंड आयुष्य लाभावं म्हणून या भोईर परिवाराने, अत्यष्टांनी, मित्रांनी, ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले। पण शेवटी आपल्याला किती जरी वाटलं तरी आपल्या वाटण्यावर काही नसते।
म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. आणि शेवटी वयाच्या 56व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. प्रयत्नांना अपयश आलं आणि 2 मे 2025 रोजी दादांचा देहांत झाला. तुमचा आमचा सगळ्यांचा निरोप घेतला. मृत्यू तर सर्वांनाच आहे, प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण मृत्यूला पर्याय नाही, बरं का. एखाद्या ठिकाणी जायचं असेल ना, तर मोठ्या भावाला जर काही प्रॉब्लेम झाला, जर बरं वाटत नसेल, तर तिथं तो बोलतो बारक्याला, एक काम कर, मी तयारी केली होती पण मला अचानक एकदम कसं तरीच वाटतंय, तू जा, बरं का. पर्याय आहे इतर गोष्टींना सगळ्या, मृत्यूला पर्याय नाहीये. आपण काय करतो माहितीये का, मृत्यूची आठवण ठेवण्याऐवजी, मृत्यूचं स्मरण ठेवण्याऐवजी आम्ही पर्याय तयार करत असतो. म्हणून आम्हाला मृत्यूची भीती वाटते. मृत्यूची भीती का वाटते? आम्ही पर्याय तयार करतो ना. आयुष्यभर ज्याच्यासाठी आम्ही धावपळ करतो, ज्याच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतो, ज्याच्या बळावर समाजामध्ये वावरतोय, ज्याच्या बळाची धमकी आम्ही समाजामध्ये देतो, ती धमक आमच्यात असते, तो अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये असतो, तो अहंकार आमच्या अंतःकरणामध्ये असतो. मी पैशावाला आहे, माझ्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे, बरं का. तिथे उपयोग येत नाही. तो राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी कबूल झाला, तरी सोडीना याला मृत्यू काही. पैसा अडका, धन दौलत, तिथे काही नाही चालत. काहींकडे अभिमान असतो, मोठमोठे अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत, सगळे सोयरे माझे असे स्ट्रॉंग आहेत, सगळे मोठे सोयरे आहेत, असा एक पण आपला सोयरा नाही. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोयरे दायरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोण नाही. काय नाही, पण अमुक मोठा अधिकारी आहे ना, तो माझ्या ओळखीचे, त्याचं नाव सांगितलं का, हा इथली कामं होतील, काय व्यवहारातली कामं होतील. एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर जर आपलं काम होत नसेल आणि मग सांगितलं बाबा अमुक अमुक आहे ना, तो माझा व्याही ना, अमुक अमुक आहेत ना, ते माझे जावई. व्यवहारातली कामं होतील. मृत्यूच्या वेळेला अधिकारी असो, मंत्री असो, प्रधानमंत्री असो, अजून कोणी असो, कोणाचंही जर नाव सांगितलं तरी नेणारा म्हणेल त्याला पण घ्यायला येणार आहे, थोडा उशीर आहे, वेळ आहे थोडा, त्याला घ्यायला पण मीच येणार आहे. पर्याय नाही, मृत्यूला पर्याय नाहीये. म्हणून आम्हाला काय करायचंय माहितीये का, तेषामहम समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. आम्हाला फक्त चित्त देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. भगवंत म्हणतात तुला सोडवतो ना, मुक्त करतो, कारण सगळ्या गोष्टी चित्तावर अवलंबून आहेत. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त पाहिजे. एखादी ताई माझी बोलते बघा, माझ्या पोरीचं, एखादी मावशी बोलते, एखादी आई बोलते, माझ्या मुलीचं खूप चांगलं झालंय, सोन्यान पिवलंय, काही कमी नाहीये, बंगला काय म्हणाल, गाड्या काय म्हणाल, पैसा अडका काय, सोन्यान लोळते. पण पाहुण्याचं आमच्या संसारात चित्त नाही. सगळं आहे, पाहुण्याचं चित्त नाही. सगळ्याला किंमत काय? शून्य, बरं का. एखादा बोलतोय माझा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत पुस्तक घेऊन बसतोय, तो अभ्यास अभ्यास अभ्यास. मनासारखे मार्क मिळत नाही त्याला, कारण काय? चित्त नाही ना त्याचं, अभ्यासामध्ये चित्त नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही. चित्त जर असेल तर 2च तास पुरे झाला दिवसभरातून. चित्त नसताना दिवसभर जरी अभ्यास केला तरी काही मिळणार नाही. जे पाठांतर होणार नाही, जो अभ्यास तुमचा होणार नाही, तो 2 तासात होऊ शकतो. फक्त त्या 2 तासामध्ये तुमचं चित्त पाहिजे. दिवसभर आम्ही नामस्मरण करतो पण चित्त ठिकाणावर नाही. चित्त असताना 1च तास करा, अर्धा तास करा, फक्त त्या नामामध्ये तुमचं चित्त पाहिजे, त्या अभ्यासाकडे तुमचं चित्त पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात, या जन्म मृत्यूच्या रहाटगाड्यातून तुम्हाला सोडवतो, या संसाररूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतो. फक्त काय करा माहितीये का? मला चित्त अर्पण करा. तेषामहम समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा.
चित्त अर्पण केलं पाहिजे भगवंताला. बघा ना, संतांमध्ये आणि आमच्यामध्ये किती फरक आहे. संत मृत्यूला घाबरले नाहीत, कधीच नाही. उलट संत म्हणतात मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. जी गोष्ट सत्य आहे ती आपण नाकारू शकतो का? आमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी सत्य आहेत, त्यापैकी आम्हाला मृत्यू आहे हे 100% सत्य आहे. कोणी नाकारू शकेल? नाही नाकारू शकत. सत्य आहे ते आहे. जाण्याच्या आधी तयारी करा. काय, काल एका ठिकाणी लग्न होतं, त्याची वेळ होती 5:15. किती वेळ होती? लग्नाचं टायमिंग होतं 5:15. ते लग्न लागलं 8:15. चालते. आता सध्या आपल्याला सोहळा करून ठेवलाय ना, संस्काराचा सोहळा केलाय आपण. लग्न शुभविवाह हा माणसाच्या आयुष्यातला काय आहे? सोहळा का संस्कार? संस्कार आहे. त्याचा काय करून ठेवलाय आपण? सोहळा करून ठेवलाय. आणि मग तिथे चर्चा चालू झाली. काय चर्चा चालू झाली माहितीये का? साखरपुडा असला की तिथे 1-1:30 जायचं, लग्न असेल तिथे 2 तास उशिरा जायचं. लगेच तिथे वृद्ध माणूस एक बसला होता, तो बोलायला, ह्या साला बायांच्या मुला झालाय. माफ करा ताई, आई, तो बोलला म्हणून मी बोलतो बाबा, बरं का, माझ्या पदरचं नाही बोलत. बरं, आता मला थोडीशी उत्सुकता वाटली की बाबा ज्या अर्थी एवढ्या कळकळीने बोलतात, ह्या सगळ्या बायांच्यामुळे झालंय, महिलांच्यामुळे झालंय, ऐकावं तरी खरं का म्हणून. तेव्हा त्यांनी सांगितलं, दादा म्हणे, मी अनेक ठिकाणी असं बघितलंय की पुरुष 1 तास आधी गाडीमध्ये जाऊन बसतात आणि वाट बघत बसतात. कोणाची? महिलांच्या तयाऱ्याच लवकर होत नाहीत. काय म्हणते? महिलांच्या तयाऱ्याच लवकर होत नाहीत. आता बघा, तुमची तयारी झाली नाही म्हणून तिथे तुमची 1 तास वाट पाहतील. तुमची तयारी झाली नाही म्हणून तिथे 2-3 तास उशिरा का नाही होईना, पण ते थांबतील ना लगीन लावायला. त्यांना माहिती लावूनच जायचे, तर बिदगी भेटल, तर भेटणार नाही. एकांतात भेटा, मग ते शास्त्र तुम्हाला सांगतो मी काय ते. काय याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत कोण आहे? सर्वसामान्य माणसाला शास्त्र कळत नाही, पुराण करत नाही, टायमिंग कळत नाही, बाकी वेळेला महत्व देत नाही. बरंच काय आहे ते बोलण्यासारखं. आपला विषय फक्त एवढा आहे की तुमची तयारी नाही झाली तर तिथे 1-1 तास लोक तुमची वाट बघत बसतील. तुमची तयारी नाही झाली तर तुमची तयारी होईपर्यंत 2-2, 3-3 तास उशिरा कार्यक्रम झाला तरी ते सहन करतील. पण ऐका, इथे तुमची तयारी नाही म्हणून 1 सेकंद पण थांबणार नाही. थांबेल का? सांगून जमेल त्याला, माझी तयारीने जरा तयारी करते ना मग येते. मृत्यू आल्यानंतर सांगून जमेल का? सगळं झालंय, आता जरा थांब, थोडीशी तयारी बाकी आहे. परवा एक बातमी वाचली. त्या मुलीचं लग्न होतं बाबा, आणि आपल्या जवळची कुठली तरी परिसरातली आपल्या जवळची घटना आहे. तर मुलीच्या लग्नासाठी त्या बापाने बिचाराने धावपळ केली, पत्रिका, सामान सुमान, बरंच सगळं काही. काही गोष्टी आता आम्हाला ह्या युगामध्ये सद्य स्थितीमध्ये अतिशय सोप्या झालेल्या आहेत, पण ते आम्ही स्वीकारत नाहीत. अतिशय सोप्या झाल्यात दादा, स्वीकारत नाहीत ना आम्ही. पूर्वी गावात जर एखादा माणूस गेला तर माणसं पाठवायला लागायची, बरोबर आहे की ना? एकाला इकडे पाठवायचं, जा बाबा तू पळसोली व काकडपाडा, गेरसा पळसोली काकडपाडा, वेळा, उशीर, इकडे फळेगाव पर्यंत तुला जेवढं जाता येईल तेवढा. माणसं ठरलेली असायची. एकाला इकडून असं पाठवायचं, मग कोसला वगैरे काही अजून काय असतील इकडची गावं, ती आपला कोसला म्हणजे कोसला हेच गाव, पुढे काही वासिंद वगैरे काय असेल ते, वासिंद कातिवली काय असेल ते, अशी ती माणसं पाठवायला लागायची. आता एकदा काय गावामध्ये अशी दुःखद घटना घडली ना, गावाच्या त्या टोकाला माहित होईपर्यंत 30 किलोमीटरची माणसं आपल्या गावात येतात.
आणि ती आल्यानंतर ती विचारतात मैत कुठं झालाय, मग तेव्हा ती बोलतात आमच्या गावात. गावाच्या ह्या बाजूला जर असेल तर त्या बाजूला माहीत होईपर्यंत 30 किलोमीटर अंतराचे लोक येतात. त्याला कारण काय, फोन मध्ये आम्हाला मोबाईलमुळे एवढी चांगली व्यवस्था झालेली आहे की काही वेळात 1000 जणांपर्यंत एक संदेश पोहोचतो. काही वेळातच, काही सेकंदात 1000 जणांपर्यंत तो संदेश पोहोचतो. मग पत्रिका जर आपल्याला एखाद्याने लग्न पत्रिका जर व्हॉट्सअप केली तर ती स्वीकारायला नको का बरं आपण? सोपं गेलंय ना आपल्याला. फोनवरून जर एखाद्याने आमंत्रण दिलं आपल्याला, दादा अरे माझ्या मुलीचं लग्न आहे, अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळ आहे, न विसरता यायचं बरं का, स्वीकारलं पाहिजे, केलं पाहिजे. परिवर्तन कधी होईल आमच्यामध्ये, बदल कधी होईल आमच्यामध्ये? याचा दुष्परिणाम काय माहितीये का? मगाशीच महाराज बोलले 2 महिने धावपळ केली ना, अंगबिंग थरथरायला लागलं, डॉक्टरने सांगितलं चहा सोड. स्टेजवर नवरीचे बाबा, नवरदेवाचे बाबा, नवरीची आई, नवरदेवाची आई चक्कर येऊन पडते, त्याला कारणच ते आहे, त्राण राहत नाही. कित्येक ठिकाणी आपण पाहतोय 15 मिनिटं उभे राहू शकत नाही, 10 मिनिटं स्टेजवर उभे राहू शकत नाही, त्या नवरा नवरीच्या मागे अंग पूर्ण हे झालेलं असते त्यांचं, निकोशी बोलतात त्याला, अशक्त झालेलं असतंय ते. धावपळ किती, सगळ्या प्रकारची धावपळ करता 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 त्या बिचाऱ्याने पत्रिका वाटून झाल्या बाबा, सगळ्या प्रकारचं ते साहित्य आणून झालं, सामान सुमान आणून झालं. मंडपवाल्यांनी साठ्या बांधायला घेतलाय. साठ्या म्हणजे हे बांबू जे बांधतात त्याला साठ्याच बोलतात ना, नाही का? कपडा बांधायच्या आधी ते बांधायला घेतलंय त्यांनी. मुलीचं लग्न आहे, काय वेगळा आनंद तो. बापाला तीव्र हृदयविकाराचा झटका आलीने त्यांनी या जगाचा निरोप घेतला मुलीच्या लग्नाच्या 4 दिवस आधी. ज्या वेळेला त्याला समजलं असेल तेव्हा देवाला प्रार्थना केली असेल ना, रे देवा, अरे माझ्या मुलीचं लग्न आहे देवा, सगळं झालंय ना, 4 दिवस नाही थांबू शकत. लग्न झाल्यानंतर मग होऊ दे ना, दुसऱ्या दिवशी न्यायचंच आहे ना तुला. आपला विषय आहे, आपली तयारी असो नाही तर नसो, एकदा आला ना की त्याला बोलून चालणार नाही मला मारायला टाइम नाही म्हणून. चालेल, इतर वेळेला बोलतात ना, चलणार रे बाबा प्रवचन श्रवणाला, कीर्तन श्रवणाला, मारायला टाइम नाही तर तिकडे कुठे येऊ तुमच्याकडे. आपण बोलतो कधीतरी अरे गावात सप्ताह 7 दिवस झाले कार्यक्रम चालू आहे, कमीत कमी आजचा काळा आहे, आज तरी चल, आज तरी चल, शेवटच्या दिवसाचा तरी आनंद घे. सांगताय आज मारायला टाइम नाही, इथं घर सुटतो का आम्हाला? या पोरा बिलांचा सगळा कुटाणा माझ्यामध्ये. म्हणून तो कुत्र्याचा दृष्टांत दिला. कुत्र्याला वाटतंय गाडी मी हाकतो, मी चालवतो, नाही का? गाडीच्या खाली चालतंय ते कुत्र, त्याला काय वाटतंय? खरं तर गाडी खेचते कोण, ओढतय कोण? बैल. पण साठीच्या घालून चालणारा हा भाव घालू, मी आहे म्हणून गाडी चालली बोलतो. आणि मग त्याचा विचार ज्या वेळेला त्या बैलाला समजतं तेव्हा तो बैल त्याच्या पेकडात लात मारतो. लात मारल्याबरोबर ओरडत ओरडत तो तिकडे निघून जातो. बरं, लांब गेल्यानंतर मग पाहतोय तो, अरे म्हणे मी बाजूला झालो तरी गाडी चालले. काय असं कितीकांना वाटतं की मी आहे म्हणून सगळं काही चाललंय? बरं का, भ्रम आहे आपला, भ्रम आहे. अजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत ना तो पण तो त्याच अहंकारात मेला, त्याच अभिमानात मेला. देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. तयारी पाहिजे ना. काय एखादा पुरुष ज्या वेळेला एखाद्या महिलेला माहेरी सोडून येतो सोमवारी आणि मग तिला सांगतो शुक्रवारी तुला घ्यायला येतो, सोमवारी सोडल्यापासून तिच्या तोंडामध्ये मुखामध्ये तेच असतंय, शुक्रवारी घ्यायला येणार आहेत ते. गावात आत्याने चहा प्यायला बोलवली ना, विचारू नाही तर नाही विचारू, पहिले गेलं बरोबर ते सांगते आमचं ते मला शुक्रवारी घ्यायला येणार आहेत. सोमवार पासून तिला माहिती आहे शुक्रवारी घ्यायला येणार आहे, शुक्रवारी घ्यायला येणार आहेत. तरीही शुक्रवारी ते घ्यायला आल्यानंतर अर्ध्या रस्त्याला गेल्यावर जर तिला आठवण येत असेल बाई मोबाईल विसरले ग तिथंच, काय तयारी आहे? तयारी काय आहे? 4-5 दिवस आधी माहिती असून सुद्धा जर आम्ही काही वस्तू विसरत असू तर ऐका ना, इथे 5 मिनिटं नाही 5 सेकंद पण आपल्याला आधी कळेल की नाही कळेल सांगू शकत नाही. तयारी पाहिजे आमची. आम्ही वैकुंठीचे वाशी, आलासी कोटोणी
बोधले महाराज म्हणतात ना, आलासी कोठोणी जासी कवण्या रेठाया, घरदार नोही तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनी आत गुंतो गुंतू मेले. अशी अवस्था आमची झालेली आहे, आमची झालेली आहे. सत्य ते स्वीकारायला मागत नाही, खोट्याच्या मागे लागतोय. जे असत्य आहे त्याच्या मागे लागतोय, जे नाशिवंत आहे ते गोळा करायच्या मागे लागतोय. अरे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 प्रकारच्या गरजा प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत. घाम गाळा, मेहनत करा, कष्ट करा, धर्माचरणाने नीतीने वागा. चटणी भाकरी पण तुम्हाला समाधान देऊन जाईल, पंचपक्वांना खायची गरज लागणार नाही. गरजा सर्वांच्या सारख्याच आहेत. काय एखादा श्रीमंत माणूस तिकडे जंगलात गेला, त्याच्या गळ्यामध्ये फार अगदी मोठमोठे सोन्याचे गोप आहेत, हातामध्ये ब्रेसलेट आहे, अंगठ्या आहे, सगळं काही असा सोन्याने भरलेला माणूस आहे. पण जंगलात गेल्यानंतर तो भटकला, फिरत 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 रस्ता विसरला. तो आता त्या जंगलामध्येच त्याला भूक लागली. भूक लागली म्हणून काय गोप खाईल का? तो ब्रेसलेट खाईल, अंगठ्या खाईल? माणूस श्रीमंत असो वा गरीब असो, अन्न खाऊनच पोट भरते ना. पोट भरायचं असेल तर अन्नच खावं लागणार आहे ना. अन्न वस्त्र आणि निवारा, चटणी भाकरी खाऊनही पोट भरतय आणि पंचपक्वान्न खाऊनही पोट भरतय, तुमच्या जिभेवर अवलंबून आहे. आणि त्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माणूस काहीही करतोय. एखाद्या माणसाला दिवसाला 200 मिळाले का तो आनंदी होतो. भरपूर झाले त्याला 200च, आनंदी होतो तो. अरे बापरे, आज 200 मिळाले माझ्या खिशामध्ये, चला. एखाद्याला 2000 मिळूनही तो समाधानी नसतो. त्याच्या पुढे जायचं, 2-2 लाख रुपये मिळून पण ते समाधानी नसतात. तरी सुद्धा गरीबाचं शोषण करतात, तरी सुद्धा गरीबाच्या योजना वरच्या वर खातात. 1,00,000-1.5 लाख पगार असून सुद्धा 500 रुपये माझ्या एखाद्या शेतकऱ्याच्या 500 रुपयासाठी टेबला करून घ्यायचे म्हणून 10 फेऱ्या मारायला लावतात त्याला 500 रुपयासाठी. भूक प्रत्येकाची सारखीच आहे रे. पैसे खाऊन कोणाचे पोट भरत नाही, प्रत्येकाला अन्नच खावं लागतंय. पण धर्माचरण आणि नीतीने अशा प्रकारे जर वागत असाल, अशा प्रकारे जर कार्य करत असाल, तर जे देवाच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होते ते समाधान देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. काय 200 रुपयाचा ड्रेस घेतला तरी पण तो अंग झाकतोय, आणि 10,000चा ड्रेस घेतला तरी पण अंग झाकतोय. तुमच्या आवडीप्रमाणे आहे. मग तो 10,000चा ड्रेस घालण्यासाठी याची मुंडी मोड, त्याची मुंडी मोड, याची चोरी कर, त्याची चोरी कर, याचं पाकिट मार, त्याचं पाकिट मार, करावं लागतंय त्याला. कारण त्याच्या गरजा आहेत ना, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो काही करत असतो. उलट अर्थी पुराणामध्ये असा उल्लेख आहे, शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की या कलियुगामध्ये लोक महागडे कपडे घालणार पण अंग मात्र अर्ध उघडे ठेवणार. त्याच्यामध्ये पहिला नंबर मायमाऊलीच आहे, महिलांचा आहे. पुराणात सांगितलंय बरं का, मी माझ्या पदरचं नाही सांगितलं, पुराणात सांगितलेलं आहे. काय एखादी अंगभर अशी मस्त की वस्त्र घातलेली आणि व्यवस्थितरित्या सगळं गंध पावडर केलेली माझी ताई असेल, आई असेल ना, ती कुठेतरी एखाद्या बाजूला बसलेली असते, तिच्याकडे कोणाची नजर नसते. पण एक 5-10 हजाराचा ड्रेस, अगदी तो नाही का अर्ध अंग उघड, सगळ्या बायांच्या, सगळ्या पुरुषांच्या नजरा कोणाकडे असतात बरं. आणि अशा माणसांना आम्ही श्रीमंत समजतोय. माऊली काय समजतोय? काय थिंकिंग आहे माणसाची, विचारसरणी बघा काय माणसाची, काय विचारसरणी आहे. जे आम्ही सगळं गोळा करतोय ना, एक साध्या घरामध्ये राहूनही माणसाला निवारा मिळतोय आणि करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहूनही निवारा मिळतो. पण तिथे तुम्हाला समाधान मिळेलच असं नाही ना दादा, तिथे तुम्हाला सुख मिळेलच असं नाही ना, सुख मिळेलच असं नाही. सुखाची व्याख्या अतिशय, समाधानाची व्याख्या
अतिशय सोपी सांगितलेली आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला जे मिळतंय त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. देवाच्या कृपेने तुम्हाला जे मिळतंय त्यात समाधान मानणं याला सुख म्हणतात. ठेविले अनंत तैशीचे राहावे चित्त्या सुदैवे समाधान. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे कवतुक तूप आहे संचिताची. तयारी केली पाहिजे, आमची तयारी पाहिजे. ही काय आहे? प्रवचन कशासाठी आहे? कीर्तन कशासाठी आहेत? कित्येक प्रवचन कित्येक कीर्तन ऐकूनही जर आमची तयारी अजून झाली नसेल तर आम्ही किती अंतःकरणपूर्वक ऐकतोय बरं? किती अंतःकरणपूर्वक ऐकतोय? आलासी कोठोणी जासी कवण्या रे ठाया खरदार नव्ही तुझे अवघी लटकीच माया. कोठोणी आलासी याचं उत्तर जगद्गुरु तुकोबा देतात. आम्ही वैकुंठीचे वासी. कशासाठी आलोय? आलो ह्याची कारण असं. कशासाठी आलोय आम्ही? देवाचं पूजन करणं, देवाचं नामस्मरण करणं, धर्माचं कार्य करणं, देवाचं कार्य करणं, देशाचं कार्य करणं, नीतीने वागणं, धर्म आचरण करणं, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आईला आई, ताईला ताई, बाईला बाई, दादाला दादा, भावाला भाऊ. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एक आदर्शयुक्त परिवार हा भोईर परिवार ह्या कोसले गावातील हे कुटुंब एक आदर्शयुक्त कुटुंब. 10-12 जण भाऊ एकत्र, विचार विनिमय त्यांचा. 12-14 जणी बहिणी, सगळ्या मुलांची लग्न, नातवडांची लग्न बाबांच्या. किती सोय रे. पण सगळे एकमेकाकडे व्यवस्थितरित्या जाणार येणार, सगळ्या काही गोष्टी सांभाळून. याला जगणं म्हणतात, याला जीवन म्हणतात. आज जर पाहायला गेलं तर भावा भावाचं पटत नाही, बहिणी बहिणीचं पटत नाही, सोयरे धारे तर लांबच गेले. पण एक आदर्शयुक्त परिवार, आदर्शयुक्त कुटुंब बरं का. आणि आपण स्वतः डोळ्यामध्ये पाहतो ना. मी काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यांच्या, काही काळामध्ये काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत. जे आम्हाला समाधान आहे ना, जे सुख आम्ही उपभोगतोय की नाही, जे सुख आम्ही अनुभवतोय की नाही, ते सुख आमच्या कुटुंबाने अनुभवलं पाहिजे. ते सुख आमच्या नातेवाईकांनी, आपतिष्टांनी अनुभवलं पाहिजे, मित्रांनी अनुभवलं पाहिजे. आणि समाजासाठी, समाजामध्ये जेवढं चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करावं. गेल्यानंतर तेच राहतंय ना बाकी. माणूस मेल्यानंतर माणसाची राखाडी होते, माती होते देहाची. देहाची माती जरी होत असेल, देहाची राखाडी जरी होत असेल, तरी शिल्लक राहतात त्या देहाने केलेली कर्म. मरावे परी कीर्ती रूपी उरावे यालाच म्हणतात. किती रुपये नाही, कीर्ती रूपी उरावे. कसं जगावं, कसं वागावं हे कळलं ना, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. तुमच्या जगण्या वागण्यापासून परमार्थाला सुरुवात होत असते, भक्तीला सुरुवात होत असते. आम्हाला जर तयारी करायची आहे ना, तर आम्ही अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. शेवटचा दिवस आम्हाला माहित नाही कधी येतो. मृत्यू माहिती आहे आपल्याला, जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे. मृत्यूची तारीख येते बसलेल्यांपैकी कोणाला माहिती आहे का? तुम्हाला नाही, मला पण नाही, आणि कोणालाच नाही. मृत्यूची तारीख कोणालाही माहिती नाहीये. पण आहे 100% सत्य. स्मरण असावं, भय कदापि नसावं. घाबरू नका, जायचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळं आयुष्य दिलेलं आहे. आम्ही काय मोजतोय आयुष्य? असताना वाढदिवस ना गेले व दिवस. आपण आज कशासाठी आलोय? कुठे चालला? दिवसाना गेले व दिवस आणि असताना वाढदिवस. आता वाढदिवस आहे का घडदिवस आहे ते आपल्यालाच माहिती नाही. आम्ही काय आयुष्य मोजतोय? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. काय 60 वर्षानंतर मला किती मिळणार याचं नियोजन जर मी आज करत असेल पॉलिसी, तर मला तेवढी खात्री आहे 7 वर्षानंतर मी खायला राहणार आहे म्हणून. किती भरोसा आहे माणसाचा बघा. काय बरं, कोणाकोणाची व्यवस्था करतो? बसल्या बसल्या त्याला सांगतात, तुम्ही जर मेलात ना, तुमच्या बाईला, तुमच्या मुलांना एवढे एवढे मिळतील. जबाबदारी आपल्यावर केलंच पाहिजे ना, करू नये का?
ऋणानुबंधाच्या गाठीत मुलं बालं सांभाळली पाहिजे, बाईला सांभाळलं पाहिजे, आई वडिलांना सांभाळलं पाहिजे, घरदार सांभाळलं पाहिजे, कुटुंब सांभाळलं पाहिजे, समाजासाठी कार्य केलं पाहिजे. ऋण फेडायचे म्हटल्यानंतर ते कार्य करणंच आहे ना. पण एकांतात बसून कधीतरी असा विचार करणं, दादा मी माझ्या मुलांसाठी केलं, बाईसाठी केलं, घराघरासाठी केलं, समाजासाठी केलं, कुटुंबासाठी केलं, मी माझ्यासाठी काय केलं बरं स्वतःसाठी? उत्तर असेल शून्य. काय असेल उत्तर? मी माझ्या स्वतःसाठी काय केलंय? अरे मी सर्वांसाठी जगलो ना, मुलाबालांसाठी जगलो, बाईसाठी, घरासाठी, संसारासाठी, कुटुंबासाठी जगलो मी. पण सगळं काही होत असताना आज मला वृद्ध अवस्था प्राप्त झाली, माझं शरीर मला साथ देत नाही, अंग चळचळा कापायला लागलंय माझं. माझ्या स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं रे, माझ्या स्वतःसाठी जगायचंच राहून गेलं. स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी काहीतरी करा, काहीतरी करून ठेवा. ते काहीतरी करून ठेवायचं ना, ते जगद्गुरु तुकोबा म्हणतात. काहीतरी काय करून ठेवा? आलो ह्याची कारणाशी, ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह दिलेला आहे ना भगवंताने, हा मनुष्य देह ज्या कारणास्तव आम्हाला मिळालेला आहे ना, ते कारण, ते कार्य आम्ही केलं पाहिजे. त्या राजवाड्यामध्ये, त्या राज्यामध्ये एक प्रथा होती. त्याच राज्यातल्या एखाद्या चांगल्या माणसाला त्या राजगादीवर बसवायचं आणि 5 वर्षे झाली त्याने ते राज्यपद भोगलं की 5 वर्षानंतर त्या राजाला तिकडे जंगलात नेऊन, अभयारण्यात नेऊन सोडायचं. पद्धत येते माणसाची. खुर्ची मिळताना मिरवणूक काढायची. खुर्ची मिळाल्यानंतर मिरवणूक काढतो ना आपण. एक तरी मला असं कोणी दाखवा खुर्ची गेल्यावर मिरवणूक काढली त्यांनी. ज्या दिवशी ते आमच्या अंतःकरणामध्ये विचार येतील ना, त्या दिवशी आमचं आयुष्य सुंदर झालेलं असेल. आता राजाची निवड झाली की तो राजा 4.5 वर्ष मजा मारायचा ना, काय मौली. पण नंतरची 6 महिने त्याची काळजी करून करून, चिंताग्रस्त होऊन टेन्शन घेऊन 4.5 वर्ष जे मांस त्याच्या अंगावर यायचं ना, माझाचा ना तो काय, ते चिंता करून करून पार खंगोर होऊन जायचा तो. शेवटी ज्या वेळेला ते नागरिक, ते राज्यातील लोक त्याला अभयारण्यात नेऊन सोडायची वेळ असायची ना, त्यावेळेला काही रडत जायचे, काहींना बळत नेऊन सोडायला लागायचं. का? 5 वर्ष भोगलं ना तू पद, राज्यपद. आता चल, नियम आहे आपल्या राज्याचा, 5 वर्षानंतर अभयारण्यात नेऊन सोडायचं. आता नेऊन सोडताना कोणी आनंदात जाणार आहे का? खुर्चीत बसताना जेवढा आनंदी असतो तेवढा खुर्ची सोडताना कोणी आनंदी असतो का? तुम्ही काय ना मी काय. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, तेथे माझे चित्त जवळ देशी. काय बोली, परवा एका ठिकाणी मी गेलो. आता तुम्हाला तर माहिती आहे, मी अल्प काळामध्ये इकडे प्रवेश केलेला आहे, त्यामुळे सगळ्याच महाराजांना काय बाबा मी ओळखत नाही, आहे की ना. पण ठीक आहे बाबा, कोणी असेल त्याला नमस्कार करणं आपलं कर्तव्य आहे. आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे, ज्ञानी आहे, बरं का. आणि आपल्या संप्रदायाचा एक नियम आहे, तो प्रत्येकाच्या ठिकाणी आपण नमस्कार केला पाहिजे. पाया पडती जन एकमेका, पायाला लागतील लोक एकमेका. असं मला विचारतात ते, तुम्ही मला ओळखत नाही? तुम्ही ओळखत नाही मला? अरे एकदा बोललो ना, नाही बाबा, असं कसं ओळखत नाही तुम्ही मला? म्हटलं बाबा जरा, आता एवढ्या वेळात सांगितले असते ना ओळख, 4 वेळा बोला ओळखत नाही तेवढं पटकन सांगून गेला असता मी अमुक बाबा. मी आपल्या कल्याण तालुक्याचा, आता मी कल्याण तालुका सांगतो, त्यांनी वेगळा तालुका घेतला. आपल्या वारकरी संप्रदायाचा, आपल्या अमुक अमुक संप्रदायाचा अमुक अमुक आहे. ही आपली ओळख जर असेल तर मग जगद्गुरु तुकोबा इकडे म्हणतात ब्रह्मादिक पदे. ब्रह्मादिक पदे. जरा थोडस आपण तिकडे जर बघितलं तर मग आपलं पद कुठे आहे बरं? पद मिळाल्यावर जेवढा आनंद होतो ना, तेवढा आनंद पद सोडताना होत नाही. तो कुठलाही असू द्या, कुठलाही असू द्या. राजा राजगादीवर बसताना आनंदी असायचा. 4.5 वर्षे सगळ्या
आनंदाचा उपभोग घ्यायचा, अगदी आनंदी असायचा, सगळं काही आनंदी आनंद वातावरण असायचं. पण नंतरची 6 महिने मात्र चिंताग्रस्त व्हायचा. तो का? आता 6 महिने राहिले, आता 4 महिने राहिले, आता 3 महिने राहिले, आता अभयारण्यात जायला लागेल. आणि जाताना मात्र फार अशक्त अवस्था व्हायची त्याची. चिंताग्रस्त होऊन काही रडत जायचे, तर काहींना बळच नेऊन सोडायला लागायचे त्या अभयारण्यामध्ये. एकाची निवड झाल्यापासून, ज्या दिवशी निवड झाली त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत ना त्याच्या चेहऱ्यावर बदल झाला, की ना त्याच्या शरीरात बदल झाला, की ना त्याच्या देहात बदल झाला, की ना त्याच्या राहण्यामध्ये बदल झाला, की जगण्यामध्ये बदल झाला. शेवटच्या दिवसापर्यंत, 4.5 काय 5 वर्षापर्यंत त्या गादीवर बसलेला ज्या पद्धतीने होता ना, त्याच पद्धतीने ती राजगादी सोडताना तसाच होता तो, हसतमुख. अजिबात टेन्शन नाही, चिंता नाही, कुठल्या प्रकारची काळजी नाही, काही नाही, काहीच नाही. त्या राज्यातील त्या सगळी प्रजा विचार करायला लागली की अरे आतापर्यंत सगळे राजे रडत गेले, काहींना आम्ही बळच नेऊन सोडले, आज अभयारण्यात राजाला नेऊन सोडायचे, राजाची स्वतःहून तयारी आहे, चला. प्रत्येक वेळेला प्रजा पुढे असायची ना, राजाला बळस 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 घेऊन जायला लागायचं. आज राजा अभयारण्याचा रस्ता दाखवतोय प्रजेला, चला मी पुढे, तुम्ही माझ्या मागे या, मी पुढे, तुम्ही माझ्या मागे या. प्रजेला राहवतच नाही, म्हणून काही मोठमोठी माणसं येऊन त्यांना विचारायला लागली, दादा आता राजे नाही, उतरले ना, दादा एक विचारू का? म्हणे विचारा ना. अनेक राजांना, अनेकांना आम्ही राजगादीवरून उतरल्यानंतर बळच नेऊन सोडला, अनेक रडत गेले, अनेक चिंताग्रस्त होऊन गेले, पण तुम्ही मात्र तुमच्यात कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही. कारण काय? तुम्ही का घाबरत नाहीत त्या अभयारण्यात जायला? तुम्ही का घाबरत नाहीत? का चिंता नाही वाटत तुम्हाला? का काही कुठल्या प्रकारची काळजी वाटत नाही तुम्हाला? त्यावेळेला त्या राजाने दिलेलं उत्तर आहे का? अरे म्हणे, मी या ठिकाणी 5 वर्षे या ठिकाणी या राजाचा उपभोग घेत असताना, राजा म्हणून कार्य करत असताना, या राज्यामध्ये जे जे आहे ना, तसाच एक महल मी आपल्या अभयारण्यात बांधलंय, तिथे मी चाललोय, तिथे मला जायचंय. माझी या ठिकाणी काम करत असताना, कार्य करत असताना नंतरची तयारी मी माझी केलेली, म्हणून मला काळजी नाहीये, म्हणून मी घाबरत नाही, म्हणून मी चिंताग्रस्त नाहीये. याला म्हणतात मृत्यूचा सोहळा. काय म्हणतात याला? मृत्यूचा सोहळा. आम्ही नंतरची जर व्यवस्था आजच केली असेल, मरणोत्तरची व्यवस्था, आता मरणोत्तरची व्यवस्था सगळी सांगितलेली आहे बरं का. शेवटच्या वेळेची व्यवस्था जर आम्ही आज केली असेल तर आम्हाला काय काळजी आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जो शेतकरी जानेवारी महिन्यापासून शेतावर फेरी मारतो, काय तिथून त्यांनी पाळा गोळा करायला घेतलंय नाही का महाराज? पाला नेऊन चापात भरून तो टाकला, पण त्याचा राब केला नाही, बांध बंदिस्ती केली, बांधावर जे काही होतं गवत बिवत ते जाळून दिलं, राबणी केली, बांध बंदिस्ती केली, पोरे बिरे सगळे व्यवस्थित बांधून ठेवले. तो पावसाची वाट पाहत असतो बरं का. पण जो नुसता लग्नच खात बसलाय तो बोलतो अजून 2 महिने पडेल नाही तर बरं आहे. काहीच नाही ना बोलतो, अजून काहीच नाही. ज्याची तयारी आहे ना, लांब जाऊ दे चला. ज्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, त्याला परीक्षेच्या वेळी अजिबात भीती वाटत नाही. वाटते? अजिबात नाही. पण ज्या विद्यार्थ्याने फक्त वर्षभर उन्हाळक्याच केल्यात, त्याला परीक्षा अजून 4 महिने लांब गेली तर बरी होईल असं वाटत असतंय. परीक्षेच्या वेळी भीती वाटत असते. ज्याने आयुष्यभर धर्माचं कार्य केलं, देवाचं कार्य केलं, ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, तेच कार्य ज्याने केलेलं आहे ना, तो परीक्षेला घाबरत नाही. तो काय म्हणतोय माहितीये? कधी येऊ द्या, आजही जायला तयार आहे, फक्त येताना देवाच्या आज्ञेने यावं. कोणत्याही वेळेला जायला तयार असतो, त्याची तयारी असते. आणि म्हणून त्यासाठी ती तयारी जर आपल्याला ठेवायची असेल तर भगवंत म्हणतात सर्वप्रथम
आपण चित्त देवाला अर्पण केलं पाहिजे. तेषामहं समृद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावी शीतचेत साम. भगवंत म्हणतात या जन्म मृत्यूच्या रहाटगड्यातून तुम्हाला सोडवतो, फक्त चित्त अर्पण करा. या संसार रूपी भवसागरामध्ये तरण्यासाठी तुम्हाला सामर्थ्य देतोय, फक्त चित्त अर्पण करा. आम्ही किती जगलो याला महत्व नाही, आम्ही कसं वागलो याला महत्व आहे. आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय झालं? अरे आत्मा असतानाच ज्याचं देहावर प्रेमच राहिलं नाही, आत्मा गेल्यानंतर तो देहाचा काय विचार करणार आहे? माझं काय होईल देहाचा? अजिबात नाही. कोल्याने खाऊ दे, कुत्र्याने खाऊ दे, कुठे रानात पडू दे, जंगलात पडू दे, काही फरक पडत नाही. जे का जीवन मुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो आणि आत्मा पडो स्मशानी तरी ते धन्य झाले. आत्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय झालं हे महत्वाचं नाही, आत्मा असताना आमच्या देहाने काय केलं हे महत्वाचं आहे. तो देव असताना, ते ब्रह्म असताना जर आम्ही सत्याची ओळख घेत असू ना, तर चावगांच्या खांद्यावर गेल्यानंतर रामनाम सत्य सांगायची वेळ येणार नाही. कोणासाठी असतंय ते? गेलंय त्याच्यासाठी. त्याला काय कळणार आहे सत्य काय नाही असत्य काय? झालं ना सगळं. सत्याची ओळख आम्ही सत्य ते देव असताना ब्रह्म असताना त्याची ओळख घ्यायची. गेल्यानंतर काय? गेल्यानंतर काय नाही. मेल्यावर काय? मेल्यावर काय आहे? मेल्यावर काय आहे नाही का? कधीतरी भांडण झाली का मग एखादी बाई बोलते ना, किती आती करशील, वरती जागा भेटली पाहिजे ना. एखादा बाप्या बोलतो ना, एखादा पुरुष बोलतोय की ना, किती आती करशील, देवाकडे जागा मिळाली पाहिजे, चांगली जागा मिळाली पाहिजे, वर जागा मिळाली पाहिजे. आज प्रत्येकाचा अट्टहास जो चालू आहे ना, तो जागेसाठीच. कशासाठी? रक्षाबंधन बंद झाले, कशासाठी? भावा भावा बहिणी बहिणींची नाती तुटली गेली, कशासाठी? भाऊबीज अनेक ठिकाणचे बंद झाले, कशासाठी? शेजाऱ्याचं आमचं पटत नाही, कशामुळे? शेजारच्या खालच्या शेतावाल्याचं ना वरच्या शेतावाल्याचं पटत नाही, त्याला कारण काय? ह्या मालावाल्याचा ह्या मालावाल्याशी पटत नाही, त्याला कारण काय? काय? एक वेळ इथल्या जागेसाठी काही प्रयत्न केले तर तुम्हाला ती मिळेल, बरं का? पण देवाच्या चरणाशी जर तुम्हाला जागा हवी असेल ना, देवाकडे जर तुम्हाला जागा हवी असेल तर देव स्पष्ट म्हणतात, संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चयः मयोर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रियः. मन चित्त बुद्धी अर्पण करा देवाच्या ठिकाणी. 100% देव सोडवणार तुम्हाला. सोडवणारा तोच आहे ना, बाकी कोण सोडवणार? जग हे सारे दिल्या घेतल्याचे अंत एकाडीची कोण नाही. कोण कुणाचा पिता जगी ह्या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते. आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इष्ट संपत्तीची कुणी नसे. या जगी आपले धरी का असतो धर्माची नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कोणाची बहीण कोणाची कोण कोणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या माईचा राजा. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या माईचा राजा. कोणी नाही सोडवणार दादा तुम्हाला. कोण सोडवणार आहे? तुमच्या डोक्यावर जर एखादं ओझं असेल ना, ते जर तुम्हाला जड झालं तर तुमचा मुलगा घेईल, मुलगा सोडवी, अर्थात मुलगा ते ओझं तुमचं घेईल, बरं का? पण पापाचं किंवा पुण्याचं वाटेकरी कोण नाही. म्हणून तर वाल्याला सांगितलं ना, वाल्या कोलीला नाही का, हे सगळं काय करतोय तू, कोणासाठी करतोय दादा? अनेक भेटले ना तुमच्या आमच्या सारखे आतापर्यंत. वाल्या कोलीला काय कमी भेटले का? पण प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता, प्रत्येक जण आपला द्रव्य वाचवण्याचा प्रयत्न करत होता. नारदाच्या रूपामध्ये ज्या वेळेला सत्संग झाला ना, त्यावेळेला संत पहिले आत्मबोध देत असतात, देण्यासाठीच आलेलं असतात ते. जगाच्या कल्याण संताच्या रूपती देह कष्ट विती परोपकार. संतांचं येणंच त्याच्यासाठी असतंय, संतांचं कार्यच त्याच्यासाठी असते. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, म्हणून अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. लोपलेलं ज्ञान तुम्हाला आम्हाला देण्यासाठी, त्या ज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी, तुम्हाला जगण्याचा मार्ग काय तो दाखवण्यासाठी पांडुरंगाला पुन्हा एकदा यावं लागलं. एकदा नाही अनेक वेळा यावं लागलं. त्यात महत्वाचं सांगितलेलं आहे, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकाशी आले. तो आत्मबोध करून देण्यासाठी भगवंताला यावं लागतं आणि भगवंत येत असतो. ती जाणीव करून देण्यासाठी देव येत असतात, भगवंत येत असतात.
मग विचारलं त्याला, बाबा तू हे सगळं कशासाठी करतोय, काय करतोय, काय चाललंय काय तुझं? म्हणजे काय नाही, वाट सरून ना घ्यायचं, मारायचं, लुबाडायचं, त्यांच्याकडे जे काय असेल ते काढून घ्यायचं द्रव्य, आणि त्याच्यावर मी आपलं काय करतो, माझा उदरनिर्वाह करतोय. तुम्ही मला बातांच्यात गुंतवू नका, तुमच्याकडे काय असेल ते द्या. नाहीतर हे बघा, ज्यांनी व्यवस्थित दिलं नाही त्यांचे 7 रांजण भरलेत, नाही का? व्यवस्थित ज्याने दिलं नाही ना त्यांचे 7 रांजण भरले. ठीक आहे म्हणे, माझ्याकडे आहे ते मी तुला देतो, काढला विना त्याच्या गळ्यात टाकणार, तेवढंच बोलतो. याचं मी काय करू? वाल्या कोली म्हणतो, याचं काय करू मी? याचं काय करू म्हणजे दादा, त्याचं बरंच काय असतंय, पण ते किंमत नाही कळली ना त्याला सुरुवातीला, बरं का? हे नाही म्हणे, अजून दुसरं काही असेल तर द्या म्हणे. घे ना, नारायण नारायण, हे आहे माझ्याकडं, याचं हे जरी घेतलं तरी उद्धार होईल ना. ते पण म्हणे माझ्या काही कामाचं नाही आहे. मग 7 रांजण भरलेत म्हणे, शिस्तीत काय असेल ते काढून द्या. त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक एवढाच आहे की तो पुरावा ठेवत होता. आजचा माणूस वाईट कर्म करण्याच्या आधी पुरावा कसा नष्ट करायचा त्याचं नियोजन करतो आणि मग कर्म करायला जातो. हा फरक आहे. चोरी करणारा आधी पुरावा नष्ट करण्याचं नियोजन पहिले करतो आणि मग तो चोरी करायला जातो. पाप कर्म करणारा आधी पुरावा नष्ट कसा होईल याचा विचार करून, याचं नियोजन करून, आणि मग तो पाप कर्म करायला जात असतो. त्याने 7 फक्त भरले होते, आमचे ओसंडून चालले 2, 4, 6, 7 ओसंडून चालले. काय पाहतोय आमचं आम्हाला कळत नाही, काय बोलतोय आमचं आम्हाला कळत नाही, काय ऐकतोय आमचं आम्हाला कळत नाही, काय चाललंय आमचे इंद्रिय काय कार्य करतायत आमचं आम्हाला कळत नाही. आणि म्हणून मग त्याला विचारलं, हे सगळं काय करतोय बरोबर आहे? वाटेकरी कोणी आहे का ज्यांच्यासाठी करतोय ते? आणि मग जाऊन त्याने विचारलं, इंगळी चावल्याचं सोंग केलं बाईने. म्हणे, इंगळीच्या वेदना जर तुम्ही घेऊ शकत नाही तर तुम्ही काय करून आणता? अन्न तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही बदाम खायला घालायचे हरामाच्या पैशाचे की कष्टाच्या पैशाचे शेंगदाणे खायला घालायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. काय आम्ही कसे वाटेकरी असणार? मुलांचंही उत्तर तेच आलं. जाऊन साष्टांग नमस्कार घातला आणि नमस्कार करता करता प्रार्थना केली त्या ठिकाणी. ऐका काय म्हणतात माहितीये का वाल्या कोली नारद मुनींना? माझा आता उद्धाराचा मार्ग सांगा. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा सत्संग होतो ना, संतांची भेट होते ना, तेव्हा तेव्हा संतांकडे काहीही प्रार्थना न करता आम्हाला पहिले त्या संतांच्या चरणी प्रार्थना करता आली पाहिजे. पहिले आमचा उद्धाराचा मार्ग सांगा, बाकी मला माहित नाहीये. संसार प्रपंच हे नाही ते नाही, सुख नाही दुःख नाही, अमुक नाही तमुक नाही, काय नाहीये. मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा, हे सांगता आलं पाहिजे, हे विचारता आलं पाहिजे, हे मांडता आलं पाहिजे संतांच्या चरणी. आणि संत त्यासाठीच आलेले असतात, संतांचं कार्यच त्यासाठी असतंय. मला माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग सांगितलं, दादा ह्या कलियुगामध्ये जर तुमचा आमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारही साधिले. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये. फक्त ते नामचिंतन, ते नामस्मरण आम्ही केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. उभराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे. ब्रह्मांडावर ते राम बोलता येणार नाही, मरा बोलता येईल म्हणे, चालेल. मरा 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 राम राम झालो. सुरुवात मरापासून केली ना. उभराटे नाम जपता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारिले पुण्याचे. ब्रह्मांडावरती असं म्हणतात, वाल्मिकी जिथे तप केले ते वन पुण्य पावन झाले. ऋषी होते थोर थोर बहुते केला कवित्व विचार, परी वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती. पूर्वी केली दुष्ट कर्मे परी पावन झाला रामनामे. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. नामात किती पॉवर आहे, नामात किती सामर्थ्य आहे. ते द्रौपदी कारणे लाग वेगे त्वरे धावतो सर्व सांडुनी मागे. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला म्हणून तया कारणे सीम झाला. आपण काय गजेंद्र महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. हत्तीसाठी जर धावलेला आहे देव, फक्त नामस्मरण करा.
आपल्यापैकी इथे बरेच बसलेले आहेत, कोणाला पापी म्हणून हाक मारला जाते का? पापी. आजा मेळाच्या नावाच्या पुढं पापी लागलं होतं, त्याला आनंद वाटायचा. हे समजतंय का? आजा मेळ पापी, पण मुलाचं नाव नारायण ठेवलं.